नमस्कार, श्रद्धा लाईफस्टाईल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा दिवस आणि येणारे आयुष्यातले सगळेच दिवस तुमच्या आणि आमचे स्वामींच्या कृपेने सुखाचे आनंदाचे जावो. तरी स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आता 3:00ची वेळ झाली. मी देवाला दिवा लावला आणि रेसिपी पण एक शूट केली ती तुमच्यासोबत आता येईलच व्हिडिओवर, म्हणजे यूट्यूबवर येईलच. बघूया आता 1-2 दिवसात टाकेन, मलाच कळत नाही. मी थोडा गॅप ठेवते कारण मादीचा व्हिडिओला व्ह्यूजच नाही भेटत. किती छान झाल्यात ना, एकदम स्वादिष्ट लागतात. आपण ह्या आता पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं. आता माझ्याकडे ऑलरेडी काचेचे बरणी रिकामे आहे म्हणून मी त्याच्यामध्ये भरून ठेवते आणि थंड झाल्यावरच भरायचा. तर आजचा हा पदार्थ आहे ना, तर कसा करायचा तो आपण व्हिडिओमध्ये बघूया पुढे. चला तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता संपूर्ण बघा. आपण खूपच भारी ना, किती सुंदर दिसतंय ना. वाव, नशीब पाणी नाही लागलं, नाही तर माझं काही खरं नव्हतं. सगळ्या तळून झाल्यात आणि खूपच मस्त झाले ते बघा. आता ही थोडी पातळ आहे म्हणून नाही दाखवते बघा. बाहेर ना असं धाप 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 करून पाऊस पडतोय, खूप मोठा पाऊस होतो. मला दाखवत नाही बघा. कपडे दिसतील म्हणून मी खाली वाकून दाखवलं खरं. हॅलो, नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. श्रद्धा लाईफस्टाईल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही एवढं भारी वास येतो, खूपच मस्त. मी आधी पण दाखवले तुम्हाला, असं करून दाखवते कारण मला मोह नाही आवडला तुम्हाला दाखवण्याचा म्हणून दाखवलं. खरंच खूप छान लागतं. आणि आज बाहेर पाऊस पडतो. आता आषाढ महिना आहे. आषाढ तळणीचे पदार्थ एक आहे जो कापण्या जो सगळ्यांना आवडतो. चहासोबत सकाळ संध्याकाळ किंवा सकाळचं किंवा 5 वाजता आपण चहासोबत काहीतरी खातो, 4 वाजता वगैरे. तर चहासोबत खाण्यासाठी कापण्याच्या रेसिपी आपण बघणार आहोत. तर एकदम सोपी आहे आणि सिंपल आहे, कोणी करू शकतात, अगदी नवीन करणारे सुद्धा करू शकतात अशी कापण्याची रेसिपी आहे. तर आज चला ते करूया. आणि तुम्हाला मी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. व्हिडिओ बनवता मी तुम्हाला काय सांगेन, आषाढ पदार्थ नाही, आषाढ महिन्याचं जे कापण्या करतात त्याचं महत्त्व थोडंसं सांगेन. आता ना मी तळायचं पदार्थ करणार आहे. मध्ये तेलच नाही आहे. हे बघा, इथपासून माझी सगळी तयारी आहे बघा. आता तळायला जास्त तेल लागतं ना. आता पॅकेट फोडते मी. तेलाचं पॅकेट तर मी फोडतेच, पण त्याच्या आधी आपण हे काम करायला ठेवूया. गूळ आहे ना, विरघळायला ठेवते म्हणजे दोन्ही कामं होऊन जातील एकसाथ माझे. हे जरा थोडं बाजूला ठेवते आणि जेवढं पीठ असेल ते ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रमाण देईन की प्रमाण गुळाचं आणि पिठाचं किती असावं ते. इथे पण देईन मी थोडं बोलता कारण मला ती सवय लागलेली आहे ना, त्यामुळे मी सांगेन. पण आता जेव्हा करत असेल तेव्हा सांगेन. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईन. आधी जास्त काही साहित्य नाही लागणार. तर तेल काढण्यासाठी लागेल गूळ, पीठ, बेसन, खसखस आणि दुसरं काय लागणार आहे, एवढंच लागणार आहे. गव्हाचं पीठ, बेसन पीठ, गूळ, खसखस आणि मोहन घालण्याचं तेल. ते तर तळण्याचे असतंच ना, त्यामुळे त्याचाच वापर करू शकतो. तर चला ते विरघळायला ठेवते गूळ. आता ह्याला फोडताना बघा मी कसं हातात करून फोडते. बघा गोळ होऊन जाणार. मी धाप खलबत्ती दांडाने केलं. माझा काही उपयोग नाही झाला. मला शेवटी वेळीने चिरावा लागला. मला डाव्या हाताने चिरता येते, मी उजव्या हाताने चिरते कारण माझं तुम्हाला फक्त हातच दिसेल. बस एवढं चिरून घेतलं, एवढं बस. पाव किलोपेक्षा जास्त आली ते. थकायला झालं मला. थोडा आता पाऊस कमी आलेला आहे
आणि त्यामुळे मी बोलते नाही. तुम्हाला मी काय बोलते ते ऐकायला चाललं नसतं, कारण की पत्र्यावर एवढा आवाज येतो, एवढा आवाज येतो की जसं की कोणाचं तरी लग्न आहे आणि बाहेर ताशा वाजतोय अशी अवस्था असते. आणि अगदी कानाला हात लावावं लागतं लग्नाला गेला तसंच. तुम्हाला माहिती असते कोकणात लग्न असल्यावर ही परिस्थिती असते, ताशा वाजतो. मला तर खूप आवडतो ताशा वाजतो, तडाम तडाम तडाम. गौरी हो असतं तेव्हा पण, आता गणपती येतात आमच्याकडे गौरी हो असतं तेव्हा पण ताशा वाजवतात. येतात तेव्हा, विसर्जन करतात तेव्हा पण. आता हा पाव किलोपेक्षा जास्त गूळ आहे आणि गूळ भिजल एवढंच पाणी घ्यायचं आणि गरम करायचं आहे. गरम असं करायचं आहे की गूळ फक्त वितळला पाहिजे. ठेवते गॅसवर आणि नंतर टाकते आणि खूप हाताने जरा असं हे करून घ्यायचं म्हणजे लवकर वितळेल गूळ. आणि मी किती कंजूस आहे बघा, त्याच्यामध्ये गूळ शिरला होता त्याच्यात पण पाणी टाकून घेतलं. हा अन्नाला ते अन्न आहे नंतर आपण आवडतो मग त्याचं जरा हेच केलं पाहिजे ना, म्हणजे अभ्यास टाकला पाहिजे. तर आषाढ महिन्याचं महत्त्व तुम्हाला सांगते आता, पीठ भिजवताना सांगते. आणि गोड पदार्थ हा गोडच छान लागतो हा. अरे देवा, मला ना PNG गॅस आल्यापासून खूपच भारी वाटतं. हे बघा, खूप म्हणजे खूप भारी वाटतं. माझं टेन्शन गेलं. मला खूप भीती वाटायची त्या टाकीच्या गॅसची. मला ना व्हिडिओ बनवताना असं काही उद्योग लागला नाही, कंटाळा येतो. त्या डब्यातली पॅकेट काढा, परत फोडा, हे सगळे फुटाणे करायचं, काही कंटाळा येतो. खरं तर आता रिकामी किटली असते ना तेव्हा मी घासून काढते, नंतरच भरते. पण आता होते, कारण आता माझी खूप अर्जंट काम आहे, व्हिडिओ बनवते त्यामुळे. मी फॉर्च्यूनचं ऑइल वापरते म्हणजे जेवणासाठी रोजच्या. मध्ये आधी चमच्याने हलवायचं, हे मी हलवते कारण ना गुळ लागतं का. मंद गॅसवरच विरघळायचं हे गुळाचं पाणी, म्हणजे पाण्यामध्ये गुळ विरघळायचं. पण माझं तर काय खरं नाही, पाणी झालं जास्त, आता काय करू मला तेच कळत नाही. थोडंसं मी आटून देते त्याला. आणि आता हे काढलं आहे सगळं, तर परत काम नको ना मला डबल, म्हणून मी आधीच आता कढईत तेल ओतून घेते. डबल काम नको. तळायसाठी तेल काढून ठेवलं. पाणी तर उकळलं, गूळ पण विरघळला. गॅस बंद करते मी. गाळून घ्यायचं हे पाणी. माझं काय झालं माहिती आहे का, पाणी मला सांगितलं होतं आईने. आणि दरवर्षी मी आषाढमध्ये माझे व्हिडिओ पण आहे, दरवर्षी आषाढमध्ये मी कापण्या करते, कारण मला पण आवडतात आणि घरात सगळ्यांनाच आवडतात. आणि कोणाला तर मी तुम्हाला सांगेन नंतर पुढे व्हिडिओमध्ये. तर पाणी झालं जास्त तरी बुडेल एवढंच पाणी घालायचं त्याच्यामध्ये, आणि नंतर लागत तसं थोडं घ्यायचं पाणी. पण आता माझं जास्त झालं, मी थोडं पीठ जास्त घेते आणि आता करते. पण तुम्हाला मी प्रमाण सांगेन, प्रमाण एकदम परफेक्ट मला माहिती आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्की देईन. आणि त्या प्रमाणात जर कोणाला माहीत नसेल हे कापण्याचं प्रमाण, तर जर माझा व्हिडिओ बघून जर तुम्ही करणार असाल तर ते प्रमाण यूज करू शकता, तुम्ही वापरू शकता. गव्हाचं पीठ घेतलं आहे, तर त्याच्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे आपल्याला. बेसनमुळे खमंगपणा येते. तसं तर आषाढ महिना हा ना भरपूर पाऊस असतो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आषाढ महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ करतात, कारण का खास करून या कापण्या गोड पदार्थ सगळ्यांनाच आवडतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, अगदी आजी आजोबा पंजोबा सगळ्यांना, पणजी आजी सगळ्यांना हा पदार्थ आवडणारा आहे. आणि त्याच्यामुळं हा पदार्थ जास्त केला जातो. तसं तर कोणताही तळणीचा पदार्थ आषाढामध्ये तळतात. आणि आषाढ महिन्यामध्ये देवीची ओटी भरतात, घरातनं जेवण घेऊन जातात. आता देवीचे मंदिर तुम्हाला माहिती आहे डोंगरावरच असतात. आमच्याकडे हे करतात, म्हणजे करतात गावाला, म्हणजे माझ्या सासरच्या गावी करतात आणि माझ्या आईच्या माहेरच्या गावाला पण करतात. तर देवीची ओटी भरतात, तिथं सगळे एकत्र मिळून जातात, जेवण करतात, एकदम मजा करतात. सगळे एकत्र येतात. आपण असे एकट्याने किंवा आपली नवरा पोरं घेऊन जायचं नाही, आपले जे नात्यातले असतील ते सगळे मिळून एकत्र जातात आणि मजा करतात. आणि तुम्हाला पुढे सांगते, मिठाची 1 चिमट बारीक घालायची, अगदी 1 चिमट, जेवढं आपल्या चिमटीत मीठ बसेल ना तेवढं घालायचं. आणि असं सगळीकडे पसरायचं आणि हे तेलाचं मोहन पिठावर घालायचं. तेल थोडं कडकडीत करायला पाहिजे. हा मी आषाढ महिन्याचं सांगायचं विसरली. त्यामुळे आषाढ महिन्यामध्ये भरपूर पाऊस असायचा.
त्यामुळे बाहेर जाणं येणं थोडं शक्य नसायचं, बाहेर जाईल काहीतरी आणि खाण्यासाठी. आणि मग पावसाळा असल्यामुळं असे तळणीचे पदार्थ करून ठेवायचे, करंज्या, चकल्या, शंकरपाळ्या आणि परत हे कापण्या पटकन होतात बाकीच्या इतर तळणीच्या पदार्थांपेक्षा. त्या कापण्या जास्त सर्रास बनवल्या जायच्या आणि सगळे मिळून एकत्र करायचे पावसाळ्यामध्ये हे पदार्थ. आणि मग सगळे जर एकत्र खायचे का, तर पावसाळ्यात मग बाहेर जाता यायचं नाही ना, त्यामुळे मग ते घरातल्या घरात सगळेजण करायचे आणि एकत्र मजा करायचे, खायचे, म्हणजे पावसाळा एन्जॉय करायचे. आषाढ महिन्यात खूप पाऊस पडायचा, आता कमी पडतो. आम्ही स्वतः लहान असताना सुद्धा खूप पाऊस पडायचा. मग विचार करा, पूर्वी जेव्हा आपल्या लोकांनी पारंपरिक पदार्थ निर्माण केले किंवा अन्नावर जेव्हा संस्कार केल्याने एक एक पदार्थ आपल्यापर्यंत आणतात, त्यांनी अन्नावर संस्कार केलेले आहेत म्हणून आपल्याला सगळं कळतं, ह्याच्यामध्ये हे टाकायचं, त्याच्यामध्ये ते टाकायचं. हा पारंपरिक पदार्थ आहे, त्यामुळे त्यांनी जे हे केलेलं आहेत नाही पदार्थ तयार केलेले आहेत, मी तयार केले असंच बोलेन, कारण का मला तेच योग्य वाटतं. त्यामुळे तर आपण पटकन, आपल्याला सगळ्याच गोष्टी ऑलरेडी माहीत आहेत, त्यामुळे पटपट करून जातो. तसं त्यांनी नाही, त्यांनी प्रत्येक गोष्ट काय केल्यावर किती, कशाचं किती प्रमाण, काय केल्यावर काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आधीच ऑलरेडी केलेल्या आहेत आपल्या पूर्वजांनी. म्हणून हा पदार्थ ना, कापण्या हा पदार्थ आषाढ महिन्यामध्ये पावसाळ्यामध्ये बनवला जातो. तर हा असा एक पदार्थ नसून एक मला असं वाटतं कुटुंबातला एक गोडवा आहे कापण्या म्हणजे. कापण्या, शंकरपाळ्या, चकल्या, करंज्या पण बनवतात काही लोक, देवीची ओटी धरतात, ते तुम्हाला आधी पण मी बोललेली आहे. तर हे गरम कडकडीत तेल ओतायचं त्याच्यावर, हे 1 ते 1.5 चमचा ओतायचं, जसं आपली प्रमाण असतं त्याप्रमाणे तेलाचं पण प्रमाण ठरवायचं. गॅस बंद करते, नाही तर चालू राहायचं बोलण्याच्या नादात. हे थोडं थंड होऊन द्यायचं, पाणी पण थंड होऊन द्यायचं, कारण का आता गरमच आहे. थोडं करून मी भिजून घेते, कारण मला वेळ होईल म्हणून. मलाच कळत नाही माझं पाणी जास्त झालं, आता कापण्या कशा बनणार आहे देव जाणं. हात घालायला पण भीती वाटते ह्याच्यामध्ये. हे सगळं मिक्स करायचं आहे आणि पाणी हे लागेल तसंच वापरायचं. आता मी तुम्हाला पीठ भिजवल्यावरच दाखवते, कारण मला ना हाताला चटके बसतात. त्यामुळे तुम्ही पाणी थंड झाल्यावरच ह्याचा पिठाचा गोळा तयार करा. मी काय केलं माहिती आहे का, जास्त पाणी झालं होतं, तर मग मी पण सगळं पाणी आता वायाच जाईल ना, आणि परत दुसरं काही घावणी वगैरे करायचं म्हटलं तर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर नंतर नाही करत, असंच करतो म्हणताना करतच नाही. मग मी थोडं पिठाचं एक्स्ट्रा घेतलं आणि करून पीठ भिजवून घेतलं. आणि एकदम पातळ नाही मळायचं आहे आपल्याला आणि एकदम घट्ट पण नाही मळायचं, थोडं सैलसारखी, जेणेकरून आपल्याला लाटता येईल असं पटकन, असं जास्त जोर लावायची गरज नाही आहे. अशा पद्धतीने पीठ भिजून घ्यायचं. आता माझं पीठ भिजून झालेलं आहे. आता थोडं जरा नीटनेटकं करते, जरा त्याला चिकनाच्या मिनं करते, नंतर दाखवते. तर आता 10-15 मिनटं त्याला झाकून ठेवूया आपण. तोपर्यंत मी चहा पिते. आता 4 वाजलेले आहेत, म्हणजे मला जरा काम करायला तरतरी येत. आणि हे बघू शकता, हे बघा सगळं पाणी मी म्हणजे यूज केलं, थोडंसंच राहिलं. आता ते जाऊ, हे पाणी मी झाडांना होते, झाडांना होईल ते एक साईडला ठेवते. ते बेसिनमध्ये जर ठेवलं ना तर मग ते गेलंच, तिथे ठेवलं तर झाडांना तरी जाईल. हा कापण्या हा पदार्थ एकदम पारंपरिक पदार्थ आहे आपला, आणि नक्की जरूर करा. आणि आषाढ महिना, पावसाळा एकदम गोडगोड करून टाका. चहा उकळते ना, तोपर्यंत खसखस वगैरे काढून ठेवली, कारण खसखस खूप इम्पॉर्टंट आहे ह्याच्यासाठी, कापण्यासाठी. आणि मी काय सांगणार, ती खसखस ना खराब होते, जाळी पकडते, तर फ्रीजमध्ये ठेवत जावा एका डब्यामध्ये छोट्या. जाळी वगैरे काही लागत नाही, तुम्ही पाहिजे तेव्हा यूज करू शकता, म्हणजे वापरू शकता पदार्थांमध्ये. हां, हेच मला सांगायचं होतं. आणि दुसरं काय, आता हा आपला आषाढ तळणीचा पदार्थ जो आहे, तो पदार्थ तर आहे एक आपल्या जे आपले पूर्वज आहेत ना, त्यांचं म्हणजे आपली परंपरा आहे. आषाढमध्ये गोड पदार्थ, तिखट पदार्थ म्हणजे चकल्या वगैरे तळायची ही आपली परंपरा आहे, म्हणून ती आपण जपली पाहिजे. म्हणून सगळ्यांनी आषाढ महिन्यात गोड पदार्थ तळा, देवीला जावा, देवीची ओटी भरा, सगळ्यांनी एकत्र जेवण करा, मजा करा, आणि पावसाळ्याचा आनंद घ्या आणि देवाचे आशीर्वाद घ्या, आणि खूप पावसाळा एन्जॉय करा. माझा चहा बघा कसा उकळतोय, एकदम असं छान कलर आलाय, खूप भारी लागतो आल्याचा चहा. आता पावसामध्ये तर खूपच भारी. इकडं तोपर्यंत सगळी तयारी करून घेतली,
खसखस, पीठ, तेल काढून ठेवलं आहे ते तर आधीच ठेवलेलं आहे आणि झाकून ठेवलं आहे. आता मी मस्तपैकी गरम गरम चहा घेते आणि मग तुम्हाला दाखवते कापण्या. आता काहीच नाही शिल्लक राहिलं, सगळं ऑलरेडी झालं, फक्त लाटायचं आणि तळायचं राहिलेलं आहे. फक्त 15 मिनटंपेक्षा जास्त 5 मिनटं झालेत आणि ह्याच्यामध्ये थोडा गूळ आहे ना, त्याचा गोळा पिठामध्ये आला पाहिजे, म्हणजे मुरलं पाहिजे पीठ. तर पिठाचा असा गोळा तयार करून घ्यायचा आणि असं पीठ हे करायचं, भुरभुरायचं. आता मी तुम्हाला एक आषाढी एकादशी शनिवारी आहे आणि आषाढ तळणीचा आपला पदार्थ पण चालू आहे. तर मग मी एक विठ्ठलाचं गाणं बोलते लाटता लाटता. आता हे सगळं तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतं, तर मी गाणं बोलते. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. तू ध्यान जरा घे, हो तू ध्यान जरा घे, जिथे भाव तिथे देव. चल भेटू विठ्ठल राखो मायेला. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. तर हे गाणं कसं वाटलं नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असं जास्त पातळ पण आणि जास्त हे करू नका. आणि आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. परमेश्वर, विठ्ठल रुक्मिणी, तुळशी माता तुमचं आणि माझं सगळ्यांचं कल्याण करू देत, हीच पांडुरंगाच्या मी प्रार्थना आहे. आणि आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहे. माझं पण कल्याण करू दे आणि तुमचं पण कल्याण करू दे असंच बोलेन मी, कारण मी पहिल्यांदा दुसऱ्यांचं चांगलं बघायचे, फक्त मी स्वतःचं कधीच देवाजवळ काय बोलायचे नाही. पण आता जेव्हा मला गटांगळ्या खायला लागल्या जीवनामध्ये, तेव्हापासून मी दुसऱ्यांचं तर बोलतेच पण स्वतःचं पण बोलते, कारण माझं पण जीवन महत्त्वाचं आहे ना. आता देवाने मला पाठवलं आहे म्हटल्यावर तर असं थोडं जाडसर लाटून घ्यायचं आणि हे करायचं, काय ते कापण्या शंकरपाळीसारखा आकार द्यायचा त्यांना. मला असं वाटतं की थोडं लाटून घेते. व्हिडिओ बंद करते, नाही तर तुम्ही ना बोर होऊन जाल. हे बघा अशा पद्धतीने, म्हणजे अशा पद्धतीने कापण्या तयार करून घ्यायच्या. खसखस हे बघा दिसते ना, मी एकदम जवळ कॅमेरा घेतलाय आणि आता मी पिठाला खसखस लावले. दिसत नाही, एक साईडला जास्त लागले. आता परत आणखी थोडी लावते, कारण एवढी काही दिसत नाही आहे. आता सगळं लाटून घेते आणि नंतरच तळते. लाटून झाल्यात सगळ्या, आता तळून घ्यायचं. तर तेल तापायला ठेवलं आहे आणि इकडं एकदम तयारीत आहे मी. आणि आषाढ तळणीचा आपला गोड पदार्थ आज बनलेला आहे. तसं तर तळायला जास्त टाईम नाही लागत, लवकर तळून होतं ते बघा. छान कलर आला आहे. याच्यापेक्षा जास्त नाही करायचं, कारण ऑलरेडी त्या गरम असतात ना, मग आणखीन जास्त वेगळा म्हणजे डार्क कलर होऊ शकतो. म्हणून लवकरच काढायचं, नाही तर त्या काळसर असं जास्त काळसर दिसतील. तू ध्यान जरा ठेव. तर आजच्या ह्या कापण्या कशा वाटल्या मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. खूप म्हणजे सकाळी चहा घेतो ना आपण तेव्हा आणि संध्याकाळी चहा घेतो तेव्हा कधीही आपण खाऊ शकतो दिवसाभरात, आणि मध्येच कधीतरी खाण्याची लहर येते तेव्हा पण खाऊ शकतो. तर आजचा कापण्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चला तर बाय, टेक केअर, सुखी राहा, आनंदी राहा.